गुड मॉर्निंग. मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल सगळे कम्प्युटर्स आहेत, कारण मी आले आहे आता ऑफिसमध्ये. माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, MSCITचं ऑथराइज्ड गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे. तर आजच सकाळी आम्ही 6:30 वाजता अक्कलकोट आणि तुळजापूरवरून आलोय आणि आता 11:30 वाजलेत आणि आमचा पहिला MSCITचा स्लॉट आहे 12 वाजता. त्यामुळे सकाळचं लवकर आवरून मला लगेचच इकडे यावं लागलं. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे MSCITची एक्झाम ऑथराइज्ड सेंटरवरती कशा प्रकारे होते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात होणार आहे. MSCITची परीक्षा तर आहेच, पण त्याचबरोबर ह्याच दिवशी मला एक फ्रॉड कॉल आला होता. तो कॉल काय होता आणि ती सिच्युएशन मी कशा पद्धतीने हँडल केली आणि तुम्हाला सुद्धा जर असा कॉल आला तर तुम्हाला काय करायचंय हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. कारण हे माझ्याबरोबर झालं, हे तुमच्याबरोबरही होऊ शकतं. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता थोडं वळूया MSCITकडे. आल्या आल्या मला असं लक्षात आलं की जे आमच्याकडे कंट्रोलर येणार होते ते ट्रॅव्हल करत होते. त्यामुळे आमचा 12चा स्लॉट होता. जोपर्यंत कंट्रोलर येत नाही तोपर्यंत MSCITची परीक्षा आपण चालू करू शकत नाही. त्यामुळे सगळी मुलं आली होती आणि आम्ही ज्या नेसेसरी त्यांचे युजर ID पासवर्ड टाकायचे होते, एक्झामचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, ते सगळं करून आम्ही आता कंट्रोलरची वाट बघत होतो. कारण कंट्रोलर आल्याशिवाय एक्झाम कुठल्याही सेंटरला चालू होऊ शकत नाही. जे ऑथराइज्ड सेंटर आहे तिथेच ही प्रोसिजर आहे. जे अनऑथराइज्ड सेंटर आहे तिकडे MSCITच्या एक्झाम्स होत नाहीत. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना जेव्हा MSCITला ऍडमिशन घ्याल तेव्हा ऑथराइज्ड सेंटरमध्येच ऍडमिशन घ्या. कारण अनऑथराइज्ड सेंटर्स खूप फसवतात. MSCITचा सिलेबस कव्हर करून घेतात पण त्यांच्या एक्झाम्स मात्र दुसऱ्या सेंटरला लागतात. त्यामुळे आम्ही सगळे सोपस्कार पार पाडून आता कंट्रोलरची वाट पाहत होतो. फायनली एक्झाम कंट्रोलर आले आणि MSCITची परीक्षा सुरू होण्यास सुरुवात झाली. कंट्रोलर का गरजेचा आहे? कारण कंट्रोलरकडे MSBTने एक पासवर्ड दिलेला असतो. जोपर्यंत तो पासवर्ड आपण एक्झाम सॉफ्टवेअरमध्ये टाकत नाही तोपर्यंत मुलांची ऑनलाईन एक्झाम स्टार्ट होत नाही. त्यामुळे कंट्रोलर खूप गरजेचे असतात. तर कंट्रोलर आले आणि आमची MSCITचा फर्स्ट लॉट सुरू झाला. मुलांनी उत्तमरित्या एक्झाम दिली आणि मुलांचे खूप छान रिझल्ट आले. त्यामुळे आम्हाला पण खूप समाधान वाटलं. कारण शेवटी एक टीचरला काय हवं असतं की आपण जे शिकवतो ते मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मुलांनी ती एक्झाम व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे. ह्याच्यामध्ये खूप सारे इश्यूज होतात. कधी पॉवर कट होते, कधी मशीन हँग होते किंवा कधी मुलांचा CPUला पाय लागून एक्झाम बंद पडते. मग त्यावेळेस काय होतं, रिशेड्यूलचा स्लॉट होतो. म्हणजे सगळ्यांच्या एक्झाम झाल्यानंतर शेवटचा जो स्लॉट असतो तो रिशेड्यूलचा होतो. तर ही सगळी मुलांना मग आपण त्या स्लॉटला टाकतो, रजिस्टर करतो आणि त्यांची एक्झाम कंडक्ट करतो. MSBTने खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींची सोय केलेली आहे. त्यामुळे मुलांचं नुकसान होत नाही. आणि असं करता करता आमचा सेकंड स्लॉट चालू झाला. आता तुम्हाला असं दिसत असेल की पहिल्या स्लॉटमध्ये फक्त मुलंच होती आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये फक्त मुलीच होत्या. म्हणजे हे काही असं आम्ही करत नाही. हा सगळा स्लॉट MSBTकडनं येतो. एक्झामची डेट, एक्झामचं टाइम टेबल, एक्झामची वेळ हे सगळं MSBTकडनं येतं. त्यामुळे बरेचदा पालक काय म्हणतात की मॅडम आमची या तारखेला एक्झाम लावा, आमची त्या तारखेला एक्झाम लावा. पण खरंच तुम्हाला सांगते अजिबात आमच्या हातात नसतं. सगळं काही ऑलरेडी गव्हर्नमेंट डिसाईड केलेलं असतं. आम्हाला फक्त ते रूल्स फॉलो करायचे असतात. तर अशा पद्धतीने आमचा सेकंड स्लॉट पण एकदम छान कंप्लीट झाला. इथेही मुलींचे खूप सुंदर रिझल्ट आले. एक्झाम नंतर महत्त्वाचं काम असतं रिपोर्टिंगचं. तर काही रिपोर्ट्स असतात ते काढायचे असतात. त्याच्यावर कंट्रोलरची साईन घ्यायची असते. मुलांचे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट काढायचे असतात. तर हेच काम करत असताना एक ऍडमिशनसाठी एक गृहस्थ आले आणि त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी प्रोग्रामिंग कोर्सेसची एन्क्वायरी केली. त्यांना सगळी माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्याकडे ऍडमिशन बहिणीचं कन्फर्म केलं आणि त्यानंतर आला मला तो फ्रॉड कॉल. आता हा फ्रॉड कॉल काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी ना थोडं मला माझं सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचंय. आतापर्यंत तर तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओज पाहिलेच असतील, पण आता इथून पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत त्यासाठी मला सेल्फ इंट्रोडक्शन तुम्हाला देण्याची खूप गरज वाटते. तर बोलूया आपण. तर मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की मला एक फ्रॉड कॉल आला होता, तर त्या कॉलबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी मला माझा एक सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओज पाहिले आहेत. इथून पुढेही असे छान व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. पण आता इथून पुढे
थोडेसे एज्युकेशनल रिलेटेड कॉन्टेंट पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी मला माझं सेल्फ इंट्रोडक्शन देणं जास्त गरजेचं वाटतं. तर माझं नाव मेघा गणेश उगले आहे आणि मी रेडन कम्प्युटर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड गव्हर्नमेंट ऑथराइज्ड इन्स्टिट्यूट आहे ही, तर त्याची मी संचालिका म्हणून गेले 10 वर्ष मी काम पाहते आणि स्टुडंट काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंगमध्ये मला गेल्या 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर त्याचबरोबर माझं शिक्षण आहे BSc कम्प्युटर सायन्स. मी पुणे युनिव्हर्सिटीतून कम्प्युटर सायन्सची डिग्री घेतलेली आहे आणि ECCED म्हणजे जे अर्ली चाइल्ड एज्युकेशन डिप्लोमा आहे तो सुद्धा मी केलेला आहे आणि सध्या मी MA मराठी परस्यू करत आहे. गेल्या 15 वर्षापासून स्टुडंट काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग मी करते आणि आता माझी स्वतःची इन्स्टिट्यूट मी गेल्या 10 वर्षापासून चालवत आहे, ज्याच्यामध्ये MSc IT, टॅली, एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, त्याचबरोबर प्रोग्रामिंगचे क्लासेस पण होतात. तर ह्या विषयावर मी थोडं नंतर तुमच्याशी एक वेगळा व्हिडिओ करून बोलेन की काय काय कोर्सेस आहेत. पण आता सध्या हे सेल्फ इंट्रोडक्शन देणं गरजेचं होतं, कारण इथून पुढे काही कॉन्टेंट एज्युकेशनल रिलेटेड होणार आहेत. तर ते पाहताना तुम्हाला असं वाटतं कामा नये की या मॅडम कोण आहेत की जे एवढं सगळं तुम्हाला सांगतायत. म्हणून हा एक छोटा इंट्रोडक्शनचा पार्ट होता. असो, तर मला आलेल्या फ्रॉड कॉलबद्दल मी सांगते. MSc ची परीक्षा झाली आणि मी माझं डॉक्युमेंटेशन करत होते आणि त्यावेळेस मला एक कॉल आला की माझ्या मिस्टरांचं नाव गणेश उगले आहे. तर समोरची व्यक्ती अचानक बोलायला लागली की गणेश उगलेंनी तुमच्या अकाउंटवर 12,000 डिपॉझिट करायला सांगितले. माझे मिस्टर बिझनेस करतात, त्यामुळे असे ट्रान्झॅक्शन आमच्यामध्ये होत असतात. पण प्रत्येक वेळेला माझे मिस्टर मला कॉल करून सांगतात की इतके पैसे तुझ्या अकाउंटला येतील म्हणून. पण 5च मिनिटापूर्वी आमचं बोलणं झालं होतं आणि असं काहीच आमचं संभाषण झालं नाही आणि अचानक तो कॉल आला की गणेश उगलेंनी तुमच्या अकाउंटला 12,000 डिपॉझिट करायला सांगितले. तर तुम्ही जीपे वापरता की फोन पे वापरता? आणि तिकडेच मला एक गोष्ट क्लिक झाली की हे काहीतरी गडबड आहे म्हणून. मी काय केलं, मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठून बोलताय? तर ते म्हणाले की मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, तर त्या लिंकवरती 1 रुपया सेंड करतो. तर तो जसा आला ना की त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही फोन कट करू नका. आणि ते खूप अर्जन्सीमध्ये बोलत होते, फोन कट करू नका, मला अर्जंट बाहेर जायचंय, मला लगेच पैसे ट्रान्सफर करायचे. मी थोडं ऐकून घेतलं त्यांचं आणि ते जे काही प्रोसेस करत होते त्यावेळेस मी फोन कट केला आणि इमिजिएट माझ्या मिस्टरांना फोन केला आणि त्यांना विचारलं असं असं काही आहे का, कुणी आपल्या अकाउंटला पैसे पाठवणार आहे का? तर ते म्हणाले असं काहीच नाहीये, माझं सकाळपासून कोणाशीच बोलणं झालेलं नाहीये. आणि त्याच दरम्यान मी माझ्या मिस्टरांशी बोलत असताना त्या व्यक्तीचे मला कंटिन्युअस कॉल येत होते की इंटरप्ट करायला, की जेणेकरून मी त्यांचा फोन कट करावा आणि त्यांनी 1 रुपया पाठवलेल्या लिंकवर मी क्लिक करावं. पण मी तसं काहीही केलं नाही. मी माझ्या मिस्टरांशी बोलले आणि त्यानंतर तो फोन नंबर मी ब्लॉक लिस्टमध्ये टाकून दिला आणि सायबर सेलमध्ये मी रीतसर कंप्लेंट लॉन्च केली. तर तुम्हाला जर असा असा जर कॉल तुम्हाला येत असेल, कारण काय असतं ना, आणि त्या लोकांचा ना एक कॉल करण्याचा ना एक स्ट्रॅटेजी आहे. ती लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या अकाउंटचा स्टडी केलेला असतो. एक दुपारच्या वेळेसच ती लोक कॉल करतात, ज्यावेळेस आपण झोपेत असतो किंवा आपण काही वेगळं काम करत असतो किंवा आपली अर्जन्सी असते. हाऊसवाईफला ना 1-4च्या दरम्यान वगैरे कॉल करतात ते. कारण हा कॉल मला आज पहिल्यांदा नाही आलाय. याच्या आधी इन्स्टिट्यूटसाठी एक फ्रॉड कॉल आला होता की मला माझ्या 2 मुलांचं ऍडमिशन करायचंय, मी इंडियन आर्मीमध्ये आहे आणि मी आता दौऱ्यावर जाणार आहे आणि माझ्या मुलांचे 30,000 इंडियन आर्मी पे करणार आहे. तर तुम्ही आत्ताच्या आत्ता मला पैसे ट्रान्सफर, म्हणजे आत्ताच्या आता अकाउंट नंबर द्या, मी तुम्हाला जीपे करतो, तुमचा नंबर द्या. हे असे कॉल्स खूप मला 1-2 वेळा तर आलेले आहेत आणि हा माझा 3रा फ्रॉड कॉल होता. त्यामुळे त्यावेळेस माझं युट्यूब चॅनल नव्हतं, पण आता आहे. तर असा विचार केला की आपण ही गोष्ट आपल्या सबस्क्रायबर्सला सांगितली पाहिजे, आपल्या व्ह्युअर्सला सांगितली पाहिजे. कारण काय होतं ना, बऱ्याचदा काय होतं, मोस्टली ना आपण बायका थोड्याशा अडकतो याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला जर असा कॉल आला असेल ना, तर तुम्ही सुद्धा ना संबंधित व्यक्तीकडनं आधी खात्री करून घ्या की असं काही आहे का, आणि मगच तुम्ही त्यांच्याशी डील करा. नाहीतर सरळ सिम्पली फोन कट करून टाका आणि त्यांची सरळ सायबर सेलमध्ये कंप्लेंट लॉन्च करा. तर मी सुद्धा केलेली आहे. तर ती कंप्लेंट सुद्धा कशी करायची हे सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी. असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा फ्रॉड कॉलपासून सावध राहा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.